नमस्कार मंडळी, मी आहे मसल रायडर आणि या चॅनलवर तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आत्ता आपण आहोत महाबळेश्वरमध्ये आणि वाजले आहेत सकाळचे 6. टेम्परेचर दाखवत आहे 14 डिग्री आणि आपण निघतोय मुंबईसाठी. सो हे सगळं तयार होतोय आपण सकाळी उठून 5 वाजल्यापासून. आणि आतमध्ये घातलाय फुल स्लीव्सचा टी शर्ट, त्याच्यावर थर्मल, त्याच्यावर जॅकेट, रायडिंग पॅन्ट्स घातलेत आणि खूप थंडी लागणार आहे. पूर्ण ब्लॅकआउट आहे बाहेर, पूर्ण अंधार आहे. निघेसपर्यंत कदाचित होईल. सो चला एकदा लगेज माउंट करू आणि मग बाईकवर बसून व्हिडिओ स्टार्ट करू. सगळे रेडी आहेत, लगेज वगैरे बांधून कोल्ड स्टार्ट झालेले आहेत. इट वॉज सच अ ब्युटिफुल प्लेस हिअर. अंश तिकडे थांबला आहे बुलेटवर. 3 डॉमिनार आणि R15. वी आर रेडी, ऑल सेट अँड ऑल सेट टू लिव्ह टू मुंबई. निघता 7:15 वाजलेच आणि थोडासा सूर्याचा उजेड पडायला लागलेला आहे कारण आपण प्रॉपर हाईटवर आहोत. आणि यस, तल्वी, अंश पुढे आहेत आणि आता आपण पहिले जातो आहे टेबल लँडला, जे पंचगणीमध्ये. कारण ते ऑन द वे, तो मी विचार केला की ते पण करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे गाडीमध्ये. आणि आत्ता 12 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. बरं झालं थर्मल, त्याच्यानंतर फुल टी शर्ट आणि त्याच्यानंतर वरती जॅकेट घातलं. बिलकुल आतमध्ये थंडी नाही वाजत आहे, नाहीतर वाट लागली असती. आता हा जो रोड आहे तो एकदम सुंदर आणि अप्रतिम रोड आहे. आपण दोन्ही साईडला घनदाट जंगलांच्या मधून जातो आहे. पुणे आहे 110, इकडून आपण जातो आहे टुवर्ड्स टेबल लँड, पंचगणी. महाबळेश्वर आपण पाठी सोडलेलं आहे. आणि हा जो रोड आहे तो एक मस्त ट्विस्टी रोड आहे. पाठी आपला पूर्ण कॉन्वॉय आहे. पण रिझन एवढ्या लवकर निघालो, द रिझन वॉज मग नंतर संध्याकाळच्या ट्रॅफिकच्या आत आपल्याला घरी पोचायचं आहे कारण आज रविवार आहे. So the people will be returning from their journeys and ट्रॅफिक नक्कीच असणार आहे मुंबईला. आणि जो पुण्याच्या नंतरचा पॅच आहे तो बऱ्यापैकी बोरिंग होणार आहे सगळ्यांसाठीच, कारण बरेचदा आपण कवर केला आहे तो पॅच. आणि आपण लाँग राईडला जातो तेव्हा घरी येताना परत शेवटचा जो जर्नी असतो तो थोडासा बोरिंग व्हायला लागलेला असतो. सो त्या प्रकारचं होणार आहे. त्यामुळे आपण सकाळीच निघालो आहे. अजून एक रिझन म्हणजे लवकर निघायचं की सकाळी आता इकडे तर 12 डिग्री आहे, पण मुंबईमध्ये आपण जेव्हा पोचू तेव्हा नक्कीच ते क्लायमेट प्लेझंट नसणार आहे. आपण या पेट्रोल पंपाच्या इकडे थांबलो होतो पंचगणीच्या थोडंसं स्लाईटली आधी पेट्रोल भरायला. टाक्या फुल केल्या आहेत अंश आणि मी. या लोकांनी कालच भरलं होतं, तलविंदर, अक्षय आणि ओमकारने. तर आता आपण फोटोजसाठी थोडं थांबू, टेबल लँडला थांबू आणि मग पुढे निघू. सो आता आपण आलो आहे ब्युटिफुल टेबल लँडवर. पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग. टेबल लँडवर आलो आहे. बाईक्स पार्क आहेत. सनराईज होतोय तिकडून. पूर्ण व्हॅली आहे. आता आम्ही टेबल लँडवरनं निघतो आहे. फोटोज वगैरे काढले आहेत आणि आता निघतो आहे. किती वाजले आहेत? सकाळचे 7:45 वाजले आहेत. घड्याळ 15-20 मिनटं पुढे आहे माझं बाईकचं. सकाळचे 8 वाजले आहेत. आता दाखवते आपल्याला मुंबई 7-8 तास परत. चला लवकर निघूया, लेट्स मूव्ह. अप्रतिम नजारा आहे या साईडला. आत्ता आपण जस्ट जॉस्टेल सोडलेला आहे. कॅमेरा अनफॉर्च्युनेटली तेव्हा मी बंद ठेवला होता. लिमिटेड SD कार्डची मेमरी आहे माझ्याकडे. सो
हे सारखं चालूच राहणार आहे, बंद चालू. मुंबई आहे 240 किलोमीटर इकडून. आणि या साईडला लेफ्ट साईडला आपल्या खूपच अप्रतिम नजारा आहे. आणि सुंदर असे ट्विस्टी रोड्स आहेत. व्ह्यू, क्लायमेट अँड रोड्स आर ऑन पॉईंट असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल बिलकुल बिलकुल. आता आपण वाई सोडलेलं आहे. सकाळचे वाजलेत 8:15 आणि आपण वाई सोडलेलं आहे. आणि थंडी आहे, बऱ्यापैकी थंडी आहे. सकाळी जरा जास्त होती, 12 डिग्री होतं सकाळी. आता थोडीशी ऊन आल्यामुळे थोडं कमी असेल, पण 15च्या वरती नसेल नक्कीच. बऱ्यापैकी थंडी आहे त्यामुळेच. हे आहे वाईचं मॅप्रो गार्डन. पाठी गेलं आहे वाईचं मॅप्रो गार्डन. आपण ब्रेक नाही घेतलेला आहे, म्हणजे चहा कॉफीचा ब्रेक हा आहे नाश्त्याचा, जो नाही घेतलेला आहे. सकाळी त्या लोकांनी बिस्किटं वगैरे खाल्ली होती, मी पण ओट्स खाल्ले होते सकाळी उठल्यावर. आपण बापरे काळा धूर मारला. आपण तो ब्रेक नाही घेतलेला आहे. आपण पुढे जाऊन जेव्हा हायवेला लागू, हायवेपर्यंत एकदा कंटिन्यू होऊ आणि मग हायवेला लागल्यावर मेन मुंबई बँगलोर हायवेला लागल्यावर मग लेफ्ट साईडला छोटेसे धाबे वगैरे असतील किंवा हॉटेल असतील, तिकडे आपण थांबू. म्हणजे कसा हा सिंगल लेनचा जो पॅच आहे तो लवकर कवर होईल. या साईडला उसाचे मळे. जसं जसं आपण महाबळेश्वरवरून सांगली या साईडला, सांगलीच्या साईडला येतोय, तशी तशी काळी माती दिसायला सुरुवात होती. आणि मग त्याचमुळे काळ्या मातीत उसाचे मळे, असं ते उसाचे मळे दिसायला सुरुवात होतात. कारण महाबळेश्वरला थोडीशी हलकीशी लाल माती होती, कारण हे महाबळेश्वर कोकणाच्या मध्ये आणि सांगली या साईडला म्हणजे देशाच्या आणि कोकणाच्या मध्ये येतं. तिकडे हलकीशी अशी लाल माती आहे. कोकणात गेलात तर तुम्हाला एकदम प्रॉपर लाल माती दिसेल. इथे पूर्ण काळी माती, त्यामुळे इकडे सगळे उसाचे मळे दिसतात आपल्याला. आपण वाईवरनं आता आलो आहे मेन रोडला, मुंबई बँगलोर हायवेला आलो आहे आपण. हा आहे मुंबई बँगलोर हायवे. आणि आता जस्ट आपल्याला स्ट्रेट रोड्स आहेत. जे सिंगल लेन रोड्स आहेत ते संपलेले आहेत, मेन हायवे चालू झालेला आहे. हे आलं आहे आपलं खंबाटकी टनेल. कारण आपल्याला डाऊन हिल जाताना घाट तर लागत नाही खंबाटकी टनेलचा. हे आलं आहे आपलं खंबाटकी टनेल. पळवण्यासाठी आपल्याला वाटतं हा टेम्पटिंग रोड आहे, पण आत्ता तुम्ही बघितलं तसं खूप बम्पी रोड आहे. म्हणजे मध्ये मध्ये कधी पण बम्प्स येऊ शकतात. म्हणजे खड्डे नाही आहेत बिलकुल, बट जे बम्प्स आहेत त्यामुळे गाडी पटकन उडते गाडी आणि ती थोडी वॉबल होते. काय इतक्या लवकर का? आता थांबल्यावर नाही गरज ना नंतर थांबायची. आपण ब्रेकला थांबलोय नाश्त्याच्या. कवर केलेत 80-90 किलोमीटर्स कवर केलेत. ब्रेकसाठी थांबलो आहे आपण. पुण्याच्या आधी 30 किलोमीटर आपण थांबलो आहे. आम्ही निघतो आहे, नाश्ता झालेला आहे.
आणि वाजले आहेत 10:15 वाजलेत. आता आम्ही निघतोय. पुणे आहे इकडून 30 किलोमीटरवर. बॅक टू दी रिटर्न जर्नी. आता आपण पोचलोय न्यू कात्रज टनेलला. 1338 मीटर्सची लेंथ आहे जाताना टुवर्ड्स मुंबई. चालय टनेलमध्ये गॉगल घालून काही दिसतच नाही. ट्रक पण इकडे 90च्या स्पीडनी, 90च्या वरतीच असेल, तो 100ला असेल, 100च्या स्पीडनी चालवत आहे. डाऊन हिल आहे ना पूर्ण. सो आता आम्ही देहू रोडच्या साईडनी टर्न घेतला आहे. पुणे पाठी सोडलेलं आहे आणि आता ओल्ड मुंबई पुणे हायवे चालू झालेला आहे. स्टिल 140-150 किलोमीटर्स टू गो. सो आता आपण तळेगावच्या आधी आहोत. तळेगाव सोडलेलं आहे आणि लोणावळा आता येईल. एक 16 किलोमीटर आहे. सगळ्यांना या स्ट्रेचमध्ये चालवून ना, स्ट्रेचमध्ये चालवून झोप येते. सो तोंड वगैरे धुवायला थांबलो होतो. जस्ट 5-10 मिनिट्स स्ट्रेच ब्रेक आणि मग परत विल लीव. आणि हे बघा, दिस वॉज द रिझन आम्ही सकाळी निघत होतो लवकर. वाजले 12:15 आणि टोटल पॅक आहे लोणावळामध्ये. टोटल पॅक आणि टोटल चेंज इन क्लायमेट. सकाळी एवढी थंडी वाजत होती की मला रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये फुल स्लीव्सचा टी शर्ट, त्याच्यावर थर्मल लायनर आणि त्याच्यावर जॅकेट असं घालायला लागलं होतं. आणि आता एवढं उकडतं आहे की जॅकेटच्या आतमध्ये टँक घातला आहे आणि त्याच्यावर जॅकेट घातलं आहे, तरी पण घाम येतोय. संध्याकाळी जर आलो असतो ना या पॉईंटला, तर अशी वाट लागली असती ना, 3 दिवसाचा रिटर्न जाणारा ट्रॅफिक जो मिळाला असता ना, भयंकर वाट लागली असती. जेव्हापासून आम्ही पुणे सोडलं आहे तेव्हापासून मजबूत ट्रॅफिक लागतं आहे आम्हाला. आम्ही एक्सप्रेस हायवेला लागलो आहे आणि या रूटवर थोड्याशा वेळासाठी बाईक्स अलाउड असतात. बापरे, पूर्ण अंधार. नेवर एंटर अ टनेल while you are wearing a goggles. God damn it, काही दिसत नाही. हा टर्न आहे, हा मिस करून नाही चालत बिलकुल पण, नाहीतर तुम्ही पूर्ण एक्सप्रेस हायवेला कनेक्ट व्हाल. हा इथे खोपोली लिहिलेला टर्न आहे. आपण इकडे थांबू कारण बाकीच्यांना माहीत नसेल कदाचित. आता वी विल कंटिन्यू ऑन दी ओल्ड हायवे, ओल्ड मुंबई पुणे हायवे अगेन. हा पण ब्रिज बनतोय कदाचित, कसं तरी काम चालू आहे. चल बाय, मिलते हैं. तेरा हो गया ना, सब पे कर दिया ना. चल हम लोग ये ब्रिज से जाते हैं. घर पे जाने के बाद मैसेज करो. हाँ हाँ चल बाय. तू फोटो भेजा, सब फोटो व्हिडिओ सब भेज. अक्षय, अंश आणि तलवीला आम्ही टाटा बाय बाय केलं. ते लोक खालून जातील आणि ठाणे बेलापूर रोडवरनं मीरा रोडला जातील. आम्ही बोललो की आम्ही इकडूनच जातो. थोडं लांब पडतं इकडून ॲक्च्युली, बट आम्ही बोललो की इकडूनच जातो. चायला सिग्नलची भानगडच नको. हे स्ट्रेट जाऊ आणि मग डायरेक्ट पाम बीचला कनेक्ट होऊ. पाम बीचमधून डायरेक्ट वाशीला बाहेर निघू आणि स्ट्रेट होम. हे वेट ट्रिकी आहे जरा इकडचे रोड्स. जर पटकन कळलं नाही ना तर काही टर्न्स मिस होतात आणि मग डायरेक्ट तुम्ही JNPTच्या पोर्टला जाऊन पोचता. सो तो एक मधला ऑफ रोड आहे, तो पॅच, तो तुम्हाला लेफ्ट टर्नला
राईटचा बायपास घेऊन लेफ्टच्या टनेलमधनं जाऊन ते कनेक्ट करायला लागतं आणि मग तुम्ही या रोडला कनेक्ट व्हाल आणि मग या रोडच्या इकडे हा पाम बीचला कनेक्ट होतो. हो, टोटल 600 किलोमीटरची राईड, जाऊन येऊन 600 किलोमीटरची राईड ही अशी आपली कंप्लीट झालेली आहे. सो अशा प्रकारे आपली 600 किलोमीटरची टोटल राईड कंप्लीट झालेली आहे आणि आजची 300 किलोमीटरची महाबळेश्वरपासून इथे. सो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, होपफुली जर्नी आवडली असेल. तर डू हिट दी लाईक बटन, डू सबस्क्राईब टू दी चॅनल, डू हिट दी नोटिफिकेशन आयकन सो दॅट यू कॅन गेट नोटिफाईड एव्हरी टाईम आय अपलोड द व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन राईड सेफ अँड ड्राईव्ह सेफ. चला, खूप भूक लागली आहे, वरती जाऊन जेवूया, फ्रेश होऊया आणि जेवूया. अशा प्रकारे आपले महाबळेश्वरचे ऑल 3 पार्ट्स पूर्ण सिरीज संपलेली आहे. होपफुली ही सिरीज तुम्हाला खूप आवडली असेल. असेच आपण फ्युचरमध्ये जेव्हा पण आपण महाराष्ट्रामध्ये ट्रॅव्हल करणार आहोत तेव्हा पण आपण मराठी व्लॉग्स करणार आहोत. जेव्हा आपण महाराष्ट्राच्या बाहेर ट्रॅव्हल करणार आहोत तेव्हा हिंदी आणि इंग्लिशमध्ये व्लॉग करणार आहोत. जे पण टेक्निकली ऑटोमोबाईल्सचे व्हिडिओ असतील ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये कव्हर होतील, जसे की फर्स्ट राईड ऑफ दी मोटरसायकल और एनिथिंग रिलेटेड टू दॅट. आणि ट्रॅव्हलिंगचे जे महाराष्ट्रातले व्हिडिओ असतील ते ऑब्व्हियसली मराठीमध्ये होतील. सो होपफुली तुम्हाला अटेम्प्ट, माझा मराठी ब्लॉगचा अटेम्प्ट आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपण भेटूया अशाच सुंदर ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये. भेटूया आपण लवकरच. टिल दॅन राईड सेफ अँड ड्राईव्ह सेफ. बाय बाय.